पाकिस्तानकडून सलग 5व्या दिवशी गोळीबार. कुपवाडा बारामुल्लामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचं जशास तसं उत्तर. दहशतवाद्यांसह सुरक्षा दलाची चकमक. हल्ल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा एक गट या भागात फिरताना दिसला. ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे दहशतवाद्यांची शोध मोहीम. भारताची कठोर पावलं. पाकिस्तानची घाबरगुंडी. भारतात घुसून तसाच हल्ला करण्याची दरपोक्ती. पाकिस्तानचे नेते अली जफर सभागृहात बरळले. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. तर राज्यातील पाणी प्रश्नावर देखील विचारमंथन होण्याचा अंदाज. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप. समाजवादी पार्टीचं आज आझाद मैदानात धरणे आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन. नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली. नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देण्यासाठी रॅलीचं आयोजन. एल्फिन्स्टन पुलाच्या संदर्भात तोडगा नाहीच. MMRDA सोबतच्या बैठकीतही स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम. सध्या एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी खुला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.